गावचा संघ मला वाटतं खेळत असल्यामुळे श्रीनाथ पाटील पंचांच्या भूमिकेत नसतील. दोन पंच आपण पाहतो या ठिकाणी ज्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. या ठिकाणी भंडारले संघाचे एक अनुभवी पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रमोद पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहता विकी पाटील. हे दोन पंच या सामन्यासाठी असतील. श्रीनाथ पाटील थोडी रेस्ट घेतील. नाणेफेक जिंकल्यानंतर सूरज मडवीच्या नेतृत्वाखाली आपण संघ पाहतो. आई गावदेवी 12-13 नागाव संघ खूप चांगला संघ बंधूनो आणि त्यांच्या विपक्ष असलेला कल्याण ग्रामीण मधला एक बलाढ्य संघ मानला जातो भोपर संघ. 5 षटकांची मॅच लगेचच मैदानावर या दोन संघांमध्ये अगदी काटेकी टक्कर ज्याला म्हटलं जातं ती आपल्याला पाहायला मिळेल. तीच मात्र शंका नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण स्ट्राईक एंडला आपण पाहतो. प्रवीणला चला टाइम लावा. अक्षय पाटील खराब लाईन या ठिकाणी. रोहित पाटीलचा चेंडू आपण पाहिला पॉवर प्ले मध्ये आलाय गोलंदाजीसाठी. बरुंदो चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता मात्र नेहमीच आम्ही पाहिले. आमच्या अगदी शेजारील संघ या ठिकाणी नागाव संघ आणि एक प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे लिडिंग एज लागली त्या ठिकाणी हो क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू जरूर मी खराब फेकला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करताना आपण पाहतो रोहितला फलंदाज बाद. या ठिकाणी रोहित पाटील टीम भोपरला सलामी वीरवंत शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. आणि आता इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर गेलाय प्रशांत. आता मात्र मोठा फटका अगदी रेंज मध्ये आणि त्याला भिरकावून दिलं. लॉंग ऑन सीमा रेषा पार. बिग 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 षटकार. पहिला चेंडू स्वेर जरूर फेकला होता रोहितने. नंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक केलं. पहिला गडी बाद करण्यात यशस्वी ठरला. तिसऱ्या चेंडूवर लगेचच फलंदाजाने दाखवून दिलं हो माझ्यामध्ये मोठा फटका मारण्याची क्षमता आहे. आणि बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर अजून एक मोठा धमाका. चेंडू सीमा पार. सिक्सर. धावा 6. पाटील कौतुक करावं लागेल. ज्या क्युरेटरने खेळपट्टी बनवली आहे ना त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण फलंदाज जर उभा राहिला खेळपट्टीवर तर धावांचा पाऊस पडतो. मागच्या सामन्यात आपण पाहिल्या होत्या. आता यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर दुष्प्राप्त झाला त्या ठिकाणी. फलंदाज बाद. दुसरा दे धक्का टीम भोपरला. कॉमेंट्रीचं कौतुक केलं आणि वैयक्तिक नसून हे सांग आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी दोघांसाठी जगदीश पाटील आणि माझ्यासाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भोळासेठ. असंच सहकारी असू दे गावच्या कामात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. चेंडू आउटफील्ड खूप धोका देते या ठिकाणी. कालपासून आपण पाहिले
जर तुमच्यात क्षमता असेल तर षटकार मारून धावा वसूल करू शकता, आणि जर ग्राउंड शॉट मारायचा असेल तर ऑफ साईडला आउट पडला खूप धीमी होतं आणि चेंडू किती फास्ट गेला तरी शेवटच्या क्षणाला मात्र संत होतो. आता स्लोवर वन होता या ठिकाणी, गती पूर्णपणे काढून घेतली होती रोहित पाटीलने आणि या षटकाची सांगता मात्र डॉट बॉलने केली. बंधून हे होतं पहिलं षटक जे नागाव टीमने नाणेफेक जिंकल्यानंतर फेकलं गेलं रोहित पाटीलच्या माध्यमातून. धावा आल्या त्या षटकात तब्बल 15 धावा. चला नागाव टीम 20 मिनिटात आपल्याला पहिली 4 षटकं पूर्ण करायची आहेत. नाही तर मग 5व्या षटकाच्या सुरुवातीला एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलवर आणायला लागेल. पहिलं षटक आपण रोहित पाटीलचं पाहिलं, 15 धावा खर्च केल्या, परंतु सफलता सुद्धा आपल्या नव्हे. 2 करताना आपण पाहिलं रोहितला. 2 फलंदाजांना मात्र माघारी धाडलं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जरी 15 धावा खर्च झाल्या असल्या तरी मात्र मिडल ऑर्डरचा 2 फलंदाज माघारी धाडण्यात रोहित पाटील यशस्वी ठरले. दुसरा गोलंदाज पॉवर प्ले 2 मध्ये वापरला गेला या ठिकाणी हर्षांग. नेहमीच विश्वास दर्शवला या गोलंदाजावर. मी म्हणतो सूरज मडवीने ज्या पद्धतीने यंग टॅलेंटला पुढे नेण्याचं काम सूरजच्या माध्यमातून. फलंदाज बाद, येज लागली होती हलकीशी आणि यष्ट्यांच्या मागे मात्र चांगला झेल लाग आधी करताना अजून एक धक्का दे. धक्का क्रमांक 3 टीम भोपारला, फलंदाज बाद. खेळाडू कसे घडतील त्याकडे मात्र जास्त भर आहे तो सूरज मडवीचा. अजून सुद्धा जुने खेळाडू आहेत, राकेश असेल, सिद्धू भोईर असेल, यष्ट्यांच्या मागे आपण बंटीला पाहतो. शॉर्टपिच चेंडू पूर्णपणे गती काढून घेतोय गोलंदाज आणि फलंदाजाला हवी ती वाव देत नाही या ठिकाणी. मोठे फटके मारण्याचे काय गोलंदाजी गेली आतापर्यंत. थोडासा महागडा ठरला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. आपण पाहिलं रोहितला 2 सफलता प्राप्त करीत असताना मात्र धावा चांगल्या पद्धतीने मेंटेन केले गेले होते या ठिकाणी टीम भोपरने. परंतु हे दुसरे षटक मात्र हर्षांगच्या नावावर राहिलं की काय. हो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार, फक्त सिंगल. बघा कसं गोलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत 4 चेंडू रिलीज करताना फक्त 1च धाव खर्च केले या नवोदित युवा टॅलेंट गोलंदाजाने. काय गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी चूक झाली होती परंतु चूक दुरुस्त केली मागे बंटीने सूरज करून आणि डॉट बॉल. कौतुक केलं होतं मी या गोलंदाजाचं सुरुवातीपासून. हर्षांग ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना, बिलकुल मुभा नाही फलंदाजीसाठी मोठे फटके मारण्याचे. शॉर्ट पिच चेंडू बंधून आपण पाहतो, व्हेरिएशन गोलंदाजी कशी. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु राकेशने टिपलाय झेल. अजून एक दे धक्का, फलंदाज मैदानातून बाहेर टीम भोपरचा. हॅलो. तर बघा पहिल्या इनिंगमधील 3 षटकं बाकी आहेत.
यानंतरचा होणारा सामना खोतबंगला विपक्ष काटाई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण यावं. या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची दक्षता घ्यावी. टीम खोतबंगला संघाचे कर्णधार आणि टीम काटाई संघाचे कर्णधार. बघा सूरजने ॲक्युरेट केलं काय, युवा टॅलेंटला कशी संधी द्यायची आणि त्याचे करून चांगली कामगिरी कशी करून घ्यायची ते मात्र दाखवून दिलं. पॉवर प्लेचं दुसरं षटक होतं तरीसुद्धा जिम्मेदारी हर्षांकवर सोपवली आणि हर्षांकने मात्र ती जिम्मेदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली. या ठिकाणी एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मला वाटतं तर बघा 2 धावा थोडीशी चूक केली त्या ठिकाणी मी म्हणेन रोहित पाटीलने. पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडू पकडायला पाहिजे होते. या मैदानावर असं थोडीशी चूक जरी केली तरी एकेरी धावेला मात्र दुहेरी धावेने अंकित केलं जातं. हे कालपासून आम्ही पाहिलं या मैदानावर. आता दुर्गेशला मात्र बॅटचा पेस ओपन करावा लागेल कारण तिसरे षटक संपन्न होत असताना आपण पाहतो मैदानावर आणि हवी तशी धावसंख्या मात्र या भोपर संघाला गाठता आली नाही. याचं कारण काय असेल तर टर्निंग पॉईंट षटक आपण पाहतो ते हर्षांकचं ज्या पद्धतीने फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट म्हणजे यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकतं हे दाखवून दिले या मैदानावर. जरी फलंदाजांचा बोलबाला असला या खेळपट्टीवर यज टेकन फलंदाज बाद. अजून एक दे धक्का टीम भोपरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय हर्षल. बंधूंनो मी बोलत होतो की हर्षांकबद्दल कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही स्पिन गोलंदाजी पाहिली. कौसा संघाचा ओमकारची गोलंदाजी सुद्धा या मैदानावर मला वाटतं फलंदाजाची हुकूमत असताना यज लागली का नाही त्या ठिकाणी आणि बाद फलंदाज. हो थोडासा आवाज आला होता इथपर्यंत परंतु पंचांच्या निर्णयाची अपेक्षा होती आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक धक्का टीम भोपरला फलंदाज बाद. म्हणजे भोपर संघाचा फलंदाज ज्या पद्धतीने पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना त्या पद्धतीने फलंदाजांची मात्र आता स्वीर चेंडू वाईट चेंडू फेकला गेला. खूप चांगली गोलंदाजी केली होती सूरजने या षटकात मात्र हा चेंडू स्वीर फेकला गेला सूरजच्या माध्यमातून. बऱ्याच अवधीनंतर मात्र अवांतर धाव आपण पाहतो धावपलकाला घेऊन जाईल 21 या आकड्यावर. खूप कमी धावसंख्या आणि स्वेर चेंडू पुन्हा बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकले. स्लोवर 1 फेकायचा होता या ठिकाणी सूरज मडवीरला आणि दिशा भरकटताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक पाहिले. आत्ता बरोबर आहे या ठिकाणी गुड लोन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर सरळ यष्ट्यांच्या मागे आणि यस्टर एक्शन सुद्धा सिद्धू भोईरचं चांगले सिद्धार्थ आहे ते एसटी रक्षक. अचूक एसटी रक्षण या ठिकाणी तिसरे षटक संपन्न झालं या ठिकाणी आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करीत असताना भोपर संघाच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत. फक्त 23 धावा धावपलकावर.
चला काटई टीमचे कर्णधार आणि खोदबांगला टीमचे कर्णधार या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा आला छोटा पॅक बडा धमाका. हर्षांग बंधूने चाचपणी नाही तरी सत्य घटना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये काय बॉलिंग केली जाते. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केलाय. थोडी चूक केली का राकेशने त्या ठिकाणी. हो नक्कीच राकेशने चूक केली. जिथे एक धाव होती तिथं मात्र 2 धावा आपण या पाहतो. आणि भोपर संघाला धावा कशाही येव धावा येणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने 4थं षटक दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज हर्षांग बघा कधी स्लोवर 1 कधी फास्टर. नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं या ठिकाणी या हर्षांगचं. ज्या पद्धतीने दुसऱ्या स्पेलमध्ये मला का हाणलं हे दाखवून देत असताना मात्र सुरेख गोलंदाजी. वा भाई वा. छोटा पॅक बडा धमाका. नागाव संघाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आग ओकणारी गोलंदाजी जगदीश पाटील. शॉर्ट पेच फटका फसलाय. डाऊन द बॉल राकेश. चूक नसेल. अजून एक धक्का फलंदाज बाद. थांबत नाही मला वाटतं या ठिकाणी टीम भोपरची. ज्या पद्धतीने गोलंदाजांचंच कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. वा भाई वा. क्या बात आहे. स्तुती केली आणि स्तुती लाईक कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अडचणी वाढल्या आता भोपर संघाच्या. एखाद फलंदाजाला मात्र आता जिम्मेदारी उचलावी लागेल. ज्या काही धावा वसूल करता येतील त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. चौकार षटकार मारण्याचे. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि शेवट सुद्धा गोड केला या षटकाचा दुसऱ्या स्पेलच्या. हर्षांग काय गोलंदाजी केली. शेवटचं षटक आपण पाहतो बंधूनो. या षटकाला नेहमीच म्हटलं जातं तोडफोडीचं षटक म्हटलं जातं. तोडफोड होईल का आणि तोडफोड करावीच लागेल या भोपर संघाच्या फलंदाजांचं तरच मात्र एक चांगलं सन्मानजनक टार्गेट उभं होऊ शकतो. शेवटचं षटक गोलंदाज युमेस. आय विल डेफिनेटली या ठिकाणी पंचांनी इशारा केला. फलंदाज बाद. त्रिफला उद्ध्वस्त झाला. अजून एक दे धक्का टीम भोपरला. चला काटई संघाचे कर्णधार आणि खोदबांगला संघाचे कर्णधार लगेचच आपण यायचं आमच्या मंचावर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल या ठिकाणी. सॉफ्ट हँडमेड खेळून करला होता या ठिकाणी ब्लॅक ग्रीनच्या दिशेने. फक्त सिंगल डबलने मोठं टार्गेट सेट होऊ शकणार नाही या ठिकाणी. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी कोसळली आणि तिथून सावरायला टाईम मिळाला नाही याचं कारण काय असेल तर नागाव संघाचा गोलंदाज हर्ष याच्या 2 षटक आपण पाहिलं. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. निखिलचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा इनसाइड आउटचा फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक रोहित आहेत त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण झालंय रोहितच्या माध्यमातून परंतु थ्रो व्यवस्थित नव्हता. 2 धावा नक्कीच मिळायला गेल्या या चेंडूवर. बंधूने 2 धावाने धावफलक बऱ्याच अवधीनंतर पुढे जाईल आणि धावफलक आपण पाहतो या ठिकाणी
28 आकड्यावर. लो स्कोर होते की काय जगदीश पाटील या स्पर्धेच्या मला वाटतं भोपर संघाच्या माध्यमातून हा सुद्धा विक्रम असावा या स्पर्धेचा. आत्ता मात्र चांगला फटका, चेंडू थांबेल का नाही. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमापार चौकार. चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडूत 2 षटकार जर आले तर मात्र एक सन्मानजनक स्थितीत जाईल हा भोपर संघ, पण त्यासाठी मारावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल, बॅटची एज आहे त्या ठिकाणी. हो, झेलला गेला यष्ट्यांच्या मागे झेल. सिद्धू भोईर एका नामवंत खेळाडू, बघा किती चांगलं जजमेंट आपण सिद्धूचं पाहिलं. तर बघा निश्चांक तर धावसंख्येचा या ठिकाणी राहिला आहे टीम भोपरच्या नावे. या फलंदाजाला एकच करावं लागेल, शेवटचा चेंडू व्यवस्थित खेळून ऑल आउट होण्यापासून बचावं लागेल, कारण 9 विकेट पडले आहेत भोपर संघाचे. आणि ऑल आउट होणारा पहिला संघ या स्पर्धेतील भोपर संघ. 2 विक्रम भोपर संघाच्या नावे झाले या ठिकाणी. खूप खराब फलंदाजी. टॉस साठी यायचा आहे काटाई संघाचे कर्णधार. याच दरम्यान मात्र हॅलो, चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई च्या विरोधात आज आपल्याला पाहा मिळेल संघ खोत बंगला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आपण. मी विनंती करेन या मंचावरती उपस्थित असणारे आमचे भोलानाथ शेठ पाटील, एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. वेलकम मिस्टर फुटाणे. चला टॉस करू आपण. खोतबंगला हर्ष आहेत आणि त्याचबरोबर जय दुर्गा माता काटाई संघ. चला हेड अँड टेल. टेल असा कॉल आहे, आलाय तो हेड. टीम काटाई संघाने टॉस जिंकला, या डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू. विपक्ष संघ खोतबंगला आहे, नवीन संघ आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेमध्ये आहे. काय आज रणनीती असेल, कमीत कमी किती धावांवरती थांबाल आणि संघामध्ये काय फेरबदल असतील का? कालपासून सामने बघतोय तर इथे खूप रन्स येत आहेत, भरपूरच रन्स होत आहे. बघू त्याप्रमाणे आता चांगलं बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. बॉलिंग टाकणे. हर्ष, तुम्हाला आता प्रथम बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना जास्त किती धावा बनवाल? कारण खेळपट्टीवरती आहे ना, मगाशी 88 धावा फक्त 20 चेंडूमध्ये चेस झाल्या. 70 ते 80 धावा आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. ओके, काय आज नवीन संघ आहे, काय नवीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहेत का काही जुने खेळाडू आहेत? ओके, असतील. थँक्यू हर्ष. नवीन कॅप्टन आहे आणि माईकवरती बोलण्यासाठी तो जरासा लाजतोय. हरकत नाही आहे.
याच दरम्यान आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जेथे आपला सन्मान याच दरम्यान या ठिकाणी खोतबंगल्याचे समाजसेवक जनार्दन इंदरकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या आयोजकांची विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. जनार्दन इंदरकर या आपण व्यासपीठावर. गावदेवी क्रिकेट संघ भंडारले आयोजित गावदेवी चषक ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळतं. व्यासपीठावरती सन्माननीय बोलाना शेठ पाटील हे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत ग्रामस्थ मंडळ भंडारले सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जे हनुमान भोपर संघ जो प्रवीण पाटील यांनी संघ नव्याने उभा केला आहे त्या संघाने मात्र धावा बनवल्या त्या 32 आणि 33चं लक्ष आहे ते मात्र नागाव संघासमोर. रोहित पाटील आणि फलंदाज हर्षांक पाटील ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. गोलंदाज प्रशांत यांना पाहतोय. पॉवर प्लेचा षटक घेऊन आल्या. आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहिलं मगाशी या धावा चेस झाल्या. माताडीने 87 केल्या आणि 88 धाबा उंबारली संघाने अगदी 20 बॉलमध्ये पूर्ण केल्या. पण त्याच्यासाठी क्रिकेट आहे कधी काय घडेल काय. ओ फुल टॉस बॉल पहा यावेळेस चेंडू चालला आता शेवटच्या क्षणाला पायामध्ये अडवलाय तोपर्यंत इथे 2 धावा. इट्स नो बॉल. यास पंच विके आणि प्रमोद पाटील इशारा करत असताना या धावा आल्या त्या एकूण 3 धावा म्हणजे 4 झाल्या एकूण. नो +2 आणि पहिला बॉल वाईट होता. पॉवर प्लेचं षटक पाहा मिळतो आपल्याला टीम भोपरच्या बाजूने. रोहित खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओ चांगला चेंडू अगदी बॅटम पॅडमधून जात असताना बॉल गेला डॉट. चांगल्या चेंडूची सांगता होते. जेव्हा नवीन संघ असतो त्या संघापुढे एक आव्हान असतं की विपक्ष संघासमोर आपण कसं खेळावं. मात्र हळूहळू जेव्हा संघ पुढे सरकतो अनुभव येत राहतोय. क्रिकेटमध्ये अनुभवाला फार महत्त्व असतं. ओ काय फटका खेळात. रोहित आपला पॅटर्न शॉट खेळत असताना ठोकलाय तो षटकार. चौकार. या लक्षाचा पाठलाग करत असताना आई गावदेवी 12-13 नागाव संघ. ओ पहा ही स्टाईल आहे रोहितची. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. धाबा झाल्या त्या एकूण 14 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात आपल्याला. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अगदी पायातला बॉल होता खेळून काढलाय एकेरी धाबेसाठी. चांगले धावसंख्या पहा मिळते. फक्त 33चं लक्ष आहे मॅच मध्ये आणि 33चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली पहा मिळते.
जगदीश याच दरम्यान भंडारली गावचे समाजसेवक हिरामण गुंड यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भंडारली गावचे नामदेवदादा पाटील यांचं सुद्धा आगमन होतोय या मंचावरती आणि क्लीन बोल्ड फलंदाज बाद दांडी गुल पहिला धक्का आई गावदेवी 12-13 नागाव टीमला. मध्ये पहा मिळतो आपल्याला आई गावदेवी 12-13 नागाव संघ जी जर्सी पुरस्कृत केले आमचे बाबूशेठ पाटील यांच्या वतीने आज ही जर्सी त्यांना पुरस्कृत केले. कोणत्या तरी टीमला पाहतो आपण कोणतरी स्पॉन्सर असो सातत्याने या टीम समवेत बाबूशेठ पाटील हे राहिल्यात. या आई गावदेवी 12-13 नागाव गेली कित्येक वर्षापासून चांगला खेळ त्यांचा पहा मिळतो आपल्याला. चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आले. यंगस्टरना जास्त संधी दिली गेली आहे. सातत्याने या टीम मध्ये असं चित्र पहा मिळतो आपल्याला. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 15 वरती 1 विकेट आहे आणि गोलंदाज आता दर्शनला पाहतोय. दुसरं षटक रोहित पाटील. पुन्हा एकदा आपला पॅटर्न शॉट हुक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय षटकार. करत असताना रोहित अगदी पायातले चेंडू अगदी नजर ठेवून त्याला ड्राईव्ह करत असतो. ओ चांगला बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतो आपल्याला. 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. लक्ष आहेत फक्त 33 धावसंख्येचं जे हनुमान भोपर संघ जो प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ पहा मिळतो आपल्याला. आणि पुढची लढत काटाईच्या विरोधात खोतबंगला असा असेल. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरती थांबले. पोच घेतली. चेंडू येऊ दिला बॅटवरती. मिडल केलाय षटकार. षटकाराला फलंदाज प्रेम पाटीलच्या बॅटमधून. चांगला बॉल होता. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न राहिला त्याचा आणि त्याच्यावरती मात्र स्कोर अद्याप थांबलाय जागेवरती. 33 लक्ष असताना सुरुवात खूप चांगली केली. एक खेळाडू बाद झाला. पुन्हा एकदा षटकार लागोपाठचा आला या त्याच्या बॅटमधून. त्यामुळे धावा झाल्या आता 33 धावा. सामना जिंकला येते. 33 धावसंख्येची गरज असताना अगदी 2 षटकामध्ये सामना जिंकला. मगाशी 3 षटकामध्ये सामना 88 धावा चेस झाल्या. मैदानावरती पाहतोय आपण धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी 12-13 नागाव संघाने ते विजयाचं लक्ष्य पार केलंय.